वसमत तालुक्यातील मौजे पळसगाव येथे तीव्र पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज थेट मोबाईल टॉवर व झाडावर चढून आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। आंदोलनकर्त्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले। गावकऱ्यांचा आरोप आहे की अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून वारंवार मागण्या करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही। त्यामुळे महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की जीव धोक्यात घालून टॉवर आणि झाडावर चढून आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। दरम्यान गावातील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार सरपंच अमोल मुळे व संभाजी डाखोरे यांच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र अनेक ग्रामस्थांचा आरोप आहे की पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती प्रभावी कारवाई व पाठपुरावा दिसून येत नाही। त्यामुळे गावात नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। जलजीवन मिशनचा फायदा कुठे गेला? पळसगावातील आंदोलनामुळे आता जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। गावोगावी या योजनेअंतर्गत लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून पाईपलाईन, पाणी पुरवठा व्यवस्था आणि विविध कामे करण्यात आली। मात्र आजही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर या योजनांचा प्रत्यक्ष लाभ जनतेपर्यंत पोहोचला का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। निधी खर्च झाला, कामे झाली असे सांगितलं जातं, पण नळांना पाणीच येत नसेल तर या योजनांचा उपयोग काय, असा संतप्त प्रश्न गावकरी विचारत आहेत। जलजीवन मिशनच्या कामांची गुणवत्ता, नियोजन आणि प्रत्यक्ष पाणी पुरवठा याबाबत चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे। पळसगावातील ही घटना केवळ एका गावाची समस्या नसून ग्रामीण भागातील वाढत्या पाणी संकटाचे गंभीर वास्तव समोर आणणारी आहे। प्रशासनाने तातडीने शाश्वत उपाययोजना केल्या नाहीत तर संतप्त नागरिकांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.